नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटर मध्ये आपलं स्वागत आहे। आज जो आपण लॅपटॉप अनबॉक्सिंग करणार आहे तो Lenovoचा Legion Pro 5 सिरीज मध्ये i9 चा 14 जनरेशनचा प्रोसेसर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे आणि जो की 4070 ग्राफिक्स कार्ड 8GB सोबत Lenovoने लॅपटॉप लॉन्च केलेला आहे। त्याचा आज आपण अनबॉक्सिंग करणार आहोत। चला तर मग या मॉडेलचं अनबॉक्सिंग करून याचे ऑल डिटेल्स आणि ऑल फीचर्स चेक करून घेऊया। या लॅपटॉपचं मॉडेल तुम्ही चेक करू शकता, Lenovo Legion Pro 5 16IRX9 हा मॉडेल आहे। सिरियल नंबर पण तुम्हाला बॉक्सच्या राईट साईडला बघायला भेटेल। तसेच कॉन्फिग तुम्ही चेक करणार तर कॉन्फिगरेशन चेक करू शकता। i9 चा 14 जनरेशन प्रोसेसर आहे। 14900HX प्रोसेसर प्रोव्हाइड केलेला आहे। 32GB ची रॅम प्रोव्हाइड केलेली आहे, जी 16GB मध्ये 2 स्लॉट मध्ये यूज केलेली आहे। 1TB ची SSD आहे। RTX 4070 ग्राफिक्स कार्ड यूज केलेला आहे, जे की 8GB चा आहे। डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे, 16 इंच मध्ये डिस्प्ले जो प्रोव्हाइड केलेला आहे। आणि बॅटरी जी 4 सेल मध्ये बॅटरी, Windows 11 लायसन आहे। तसेच MS Office चं स्टिकर तुम्हाला बॅक साईडला बघायला मिळेल। बॉक्स पॅकचं सील Lenovoचं तुम्ही बॅक साईडला चेक करू शकता। टॉप वरती तुम्हाला Lenovoचा Legionचा लोगो बघायला भेटेल। Lenovo लोगो तुम्हाला राईट साईडला बघायला भेटेल। तसेच पोर्ट बद्दल जर माहिती हवी असेल तर तुम्ही पोर्ट चेक करू शकता। राईट साईडला USB पोर्ट एक प्रोव्हाइड केलेला आहे, तसेच टाइप सी चा पोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे। हीट एक्झॉस्टची ग्रिड पण तुम्हाला राईट साईडला बघायला भेटेल। तसेच अदर पोर्ट तुम्हाला लॅपटॉपच्या बॅक साईडला बघायला भेटेल। त्यामध्ये लँड पोर्ट प्रोव्हाइड केलेला, टाइप सी, HDMI, 2 USB पोर्ट आणि पॉवर अडॅप्टरचा पोर्ट जो USB टाइप मध्ये येतो। हीट एक्झॉस्टसाठी दोन्ही साईडला हीट सिंक प्रोव्हाइड केलेले आहेत आणि बेसमध्ये तुम्हाला दोन्ही साईडला 2 फॅन सुद्धा बघायला मिळतील आणि लबर ग्रिड बेसला सपोर्टसाठी प्रोव्हाइड केलेले आहे। सिरियल नंबर, मॉडेल नंबर बेसवरती पण तुम्हाला बघायला मिळेल। विंडोजचं स्टिकर पण लायसन मध्ये याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। प्लस लेफ्ट साईडचे पोर्ट बघणार असाल तर USB पोर्ट, मायक्रोफोन हेडफोनचा पोर्ट आणि कॅमेरा, शटर ऑन आणि ऑफचं लॉक बटन याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। पॉवर इंडिकेशन आहे, ऑन आणि लाईट तुम्हाला इंडिकेशन प्रोव्हाइड करण्यासाठी। लॅपटॉपच्या ऑल डिटेल्स चेक करूया। याच्यामध्ये जो प्रोसेसर यूज केलेला आहे तो तुम्ही चेक करू शकता। i9 चा 14 जनरेशन आहे। 14900HX चा प्रोसेसर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, जो की 24 कोर आणि 32 थ्रेड म्हणजे 24 कोर आणि 32 थ्रेड मध्ये प्रोसेसर प्रोव्हाइड केलेला आहे, जो याच्यामध्ये इंटेल टर्बो बूस्ट टेक्नॉलॉजी सुद्धा ऍड केलेली आहे। आणि जर रॅम बद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर रॅम जे याच्यामध्ये प्रोव्हाइड केले ते 5600 मेगाची DDR5 वाली रॅम आहे, जी 32GB मध्ये आहे। दोन्ही स्लॉट यूज आहेत। याच्यामध्ये जे रॅम यूज केले ते 16GB च्या 2 स्ट्रिक यूज केले आहेत। 32GB रॅम याच्यामध्ये DDR5 सोबत ऍड केलेले आहे। आणि जी SSD बद्दल माहिती हवी असेल तर SSD सॅमसंग मध्ये NVMe SSD 1TB ची NVMe SSD अजून एक स्लॉट रिकामा आहे, तुम्ही अजून एक रॅम याच्यामध्ये ऍड करू शकता। 2 स्लॉट सोबत हा लॅपटॉप प्रोव्हाइड केलेला आहे। तसेच वायफाय लेटेस्ट तुम्हाला वायफाय 6E वायफाय याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, प्लस ब्लूटूथ 5.3 कॉम्बो आणि ग्राफिक्स जे आहे ते इंटिग्रेटेड ग्राफिक्स कार्ड, इंटेल UHDचं ग्राफिक्स कार्ड प्रोव्हाइड केलेलं आहे। आणि जर डेडिकेटेड ग्राफिक्स कार्डची माहिती हवी असेल तर डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड याच्यामध्ये जे NVIDIAचं RTX 4070 8GBचं ग्राफिक्स कार्ड NVIDIA मध्ये ग्राफिक्स कार्ड प्रोव्हाइड केलेलं आहे, जे की TGP 140 वॅट पर्यंत TGP याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। 8GBचं ग्राफिक्स कार्ड आहे। तसंच मॉनिटर ह्याच्यामध्ये जे पोर्ट सपोर्टेड आहेत, हे जे मॉनिटरचे पोर्ट जे आहेत ते साधारण तुम्ही एक HDMI पोर्ट थ्रू एक मॉनिटर कनेक्ट करू शकता आणि टाइप सी चे 2 पोर्ट आहेत, त्यामुळे त्या टाइप सी थ्रू तुम्ही 2 मॉनिटर असे 3 मॉनिटर याला एक्सटेंड करता येतात। मॉनिटर एक्सटेंड स्पीकर बद्दल जर माहिती हवी असेल तर याचे जे ऑडिओ प्रोव्हाइड केलेले आहेत, स्टेरिओ स्पीकर आहेत, 2 वॅटचे स्पीकर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत। 2 वॅट मध्ये कीबोर्ड जो याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे तो कीबोर्ड 4RGB मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे। 4RGB बॅकलाइट कीबोर्ड आहे। Windows 11 प्लस MS Office याच्यामध्ये लायसन प्रोव्हाइड केलेलं आहे। होम अँड सिंगल लँग्वेजचं लायसन याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। डिस्प्ले बद्दल जर माहिती हवी असेल तर याचा 16 इंची WQXGA चा डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे, जो की 2560x1600 रिझोल्युशन प्रोव्हाइड केलेला आहे। IPS डिस्प्ले आणि ब्राईटनेस जो आहे तो 500 निट्सचा ब्राईटनेस आहे। रेग्युलर तुम्हाला ऑल मॉडेलला, ऑदर सिरीजला, रेग्युलर सिरीजमध्ये 250 निट्सचा ब्राईटनेस येतो, पण हायर रेंजला तुम्हाला Legion सिरीज मध्ये 500 निट्सचा डिस्प्ले बघायला भेटेल। इंटिग्रेटेड डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे। 100% DCI P3 प्रोव्हाइड केलेला आहे। 240 हर्ट्जचा रिफ्रेश रेट याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे। प्लस G-Sync लो ब्लू लाईट मोड
आणि डिस्प्ले HDR 400 याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. जे रिझॉल्युशन आहे ते तुम्हाला मागाशी प्रोव्हाइड केलं 2.60x1600 रिझॉल्युशन याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. जो अडॅप्टर प्रोव्हाइड केलेला आहे तो अडॅप्टर तुम्ही चेक करू शकता. साधारण जो अडॅप्टर आहे तो 300 वॅटचा अडॅप्टर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. जी बॅटरी याच्यामध्ये आहे ती 80 वॅटची बॅटरी याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. आणि कॅमेरा जो प्रोव्हाइड केलेला आहे वेबकॅम तो 1080 पिक्सेलचा फुल HD वेबकॅम याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. आता आपण या लॅपटॉपचे ऑल डिटेल चेक केले, ऑल फीचर्स चेक केले, याचा परफॉर्मन्स कशा पद्धतीने आहे हे तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगितलेलं आहे की बाबा याचं काय काय कॉन्फिगरेशन आहे. असेच नवीन लॅपटॉपच्या इन्फॉर्मेशन साठी नक्कीच आपल्या कॉम्प्युटरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन लॅपटॉपचे आपण अनबॉक्सिंगचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत आहे त्या तुम्हाला इझिली मिळून जातील. तुम्ही जरी समजा कोणता लॅपटॉप परचेस करणार असेल तर आमच्या शॉपला सुद्धा व्हिजिट करू शकता किंवा ऑनलाईन ऑर्डर सुद्धा करू शकता. प्राइस तुम्हाला बेस्ट भेटणार आहे, त्यामुळे नक्की खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला आमच्या ऑफिसच्या टीम बरोबर एकदा कम्युनिकेशन करून घ्या आणि मगच ऑर्डर करा. थँक्यू.